आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण जर चॅनल नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील व आधी झालेले सर्व व्हिडिओ आणि लाईव्ह या सेक्शनमधील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल देखील MPSC बूस्टर, ते देखील तुम्ही जॉईन करा. तर आता आपण कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी महत्त्वाचा असणारा पेपर जो आहे तो कंबाईन 2023 चा आहे. तर त्याचं सोल्युशन त्याचबरोबर अप्रोच आणि लॉजिक बिल्डिंग या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला महत्त्वपूर्ण असं माहिती ज्याद्वारे तुम्ही पेपरमध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकाल या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट, कंबाईन किंवा कुठली एक्झाम असेल तर पेपर सोडवायचे आधी आपली स्ट्रॅटेजी फिक्स पाहिजे की पेपर जो येतो आपल्या हातात तो कधीच 1 ते 100 सोडवायचा नाही. सुरुवातीला तुम्हाला जो सोपा वाटतो तो विषय सोडवायचा आधी. तर आता आपण पहिल्यांदा राज्यघटना बघणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा रूल कुठलाही पेपर सोडवताना क्वेश्चन जो आहे तो पूर्ण वाचायचा. पूर्ण म्हणजे इथं बघा 51 क्वेश्चन आहे. महाधिवक्त्याबद्दल कोणते विधान, लगे महाधिवक्ता वाचला की आन्सर नाही काढायचे. इथं विचारले असत्य, कोणते विधान असत्य विचारलं आहे. म्हणजे पूर्ण क्वेश्चन वाचायचा हा पहिला रूल आहे. त्याचबरोबर 4ही पर्याय पूर्ण पाहिजे, मगच उत्तर निवडायचं आहे. तर मी राज्यघटना पहिल्यांदा सोडवतो तेव्हा राज्यघटना आधी सांगतो. महाधिवक्त्याबद्दल कोणते विधान असत्य आहे, असत्य निवडायचं आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. हे महाधिवक्ता जे आहेत ना, म्हणजे ॲडव्होकेट जनरल, हे राज्यासंबंधित असतात. त्यामुळे राज्यपाल त्यांना कायदेशीर बाबीवर सल्ला मागतात किंवा राज्यपालांनी जे काही कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली कर्तव्य आहेत ती कर्तव्य महाधिवक्ता पार पाडतो. त्याचबरोबर संविधान किंवा इतर कायद्याने दिलेली कार्य ते पार पाडतात. अशी 4 स्टेटमेंट आहेत. तर त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात हे चुकीचं आहे. त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. मग हे महत्त्वाचं आहे की असत्य विचारलं तर पहिलं विधान असत्य, आपण ते असत्य म्हणून. क्वेश्चन बघा, 52 नंबरचा क्वेश्चन. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? काय विचारलंय? नाही. शेवटपर्यंत वाचायचं आहे. नाही. कंबाईन ऍक्च्युली हा वेळेचा पेपर आहे, म्हणजे एका तासात सगळे क्वेश्चन सोडवायचे, त्यामुळे खूप फास्ट सोडावं लागतं. तरी पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आहे, नाही, चूक, अचूक हे सगळं नीट पाहायचं आहे. तर बरोबर नाही हे विधान निवडायचं आहे. उच्च न्यायालय जनहित याचिका संबंधित याचिका स्वीकारू शकतात. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीची वय 62 आहे. आता एक लक्षात घ्या की असं एखादं स्टेटमेंट आपल्याला निवडायचं आहे, तर पहिले 1-2 स्टेटमेंट नाही कळाले, समजा कन्फ्युजन झालं, तर लगेच लोड घ्यायचा नाही, त्याच्यावर विचार करत बसायचा नाही. सगळी 4ही स्टेटमेंट वाचायचे, आपल्याला बरोबर उत्तर सापडतं. तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात ना, त्यांची नियुक्ती जी आहे ते राष्ट्रपती करतात, राज्यपाल करत नाही. तेव्हा तिसरं चुकीचं आहे. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत लक्षात घ्या. भारतामध्ये जेवढे काही उच्च न्यायालय आहेत, 25 उच्च न्यायालय, तर त्यांच्यातले एकमेकांमध्ये ट्रान्सफर होत असते न्यायाधीशांची. तर मग ते काय राज्यपाल नाही करू शकत. राज्यपाल स्पेसिफिक राज्यांचा असतो. मग ते काम राष्ट्रपती करतात, असं लक्षात ठेवा. त्यामुळं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात, त्यांची नियुक्ती, त्यांची बदली हे राष्ट्रपती करतात. मग राज्यपाल करतात हे चुकीचं आहे. आता इतर 3 स्टेटमेंट आहेत ना, त्याच्यामध्ये जर पाहिलं, 4थं स्टेटमेंट आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 62 आहे. तर ते बरोबर आहे. 60 वरून 62 केले 41व्या घटना दुरुस्तीनं हे वय त्यांचं बदललेलं आहे. त्याचबरोबर आता अजून एक गोष्ट, स्टेटमेंट 2 आणि 3 बघा. याच्यामध्ये स्टेटमेंट 2 म्हणतंय की उच्च न्यायालयाची न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि 3 म्हणतोय की उच्च न्यायालयाची न्यायाधीशाची नियुक्ती राज्यपाल करतात. आता समजा आपण 4थ्या स्टेटमेंटमध्ये कन्फ्यूज आहे की निवृत्तीचं वय त्यांचं 62 आहे का 60 आहे का 65 आहे. परंतु पर्याय 2 आणि 3 हे परस्पर विरोधी आहेत. म्हणजे यांच्यातलं कुठलंतरी एकच बरोबर आहे. एकतर नियुक्ती राष्ट्रपती करतील किंवा राज्यपाल करतील. दोन्ही एकाच वेळी बरोबर असणार नाही. त्यामुळे 2 आणि 3 मधलंच उत्तर आहे, आपल्याला लक्षात आलं पाहिजे. भले मला 4थं स्टेटमेंट नाही आलं किंवा पहिलं स्टेटमेंट किंवा उच्च न्यायालय जनहित याचिका स्वीकारतात का नाही स्वीकारतात. समजा एखाद्याला झालं कन्फ्युजन, बाबा की सर्वोच्च न्यायालय स्वीकारतात का दोघं स्वीकारू शकतात, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, असं कन्फ्युजन होऊ शकतं. तर त्या केसमध्ये 2 आणि 3 वरून 100% उत्तर निघतं. तर जनहित याचिका आहेत ना, ते सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट दोघं सुद्धा स्वीकारू शकतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. MPSCचा कुठलाही पेपर हा प्रेशरमध्येच द्यायचा असतो आपल्याला, आणि काही क्वेश्चन अडत असतात, काही स्टेटमेंट अडत असतात. तेव्हा अशी स्टेटमेंट मधली किंवा क्वेश्चन मधली इन्फॉर्मेशन घेऊन आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आता पुढचा क्वेश्चन आहे,
भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 24 एप्रिल राष्ट्रीय जनसंपर्क दिन, राष्ट्रीय पंचायत राज दिन, राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय साक्षरता दिन. आता एक लक्षात घ्या, 24 एप्रिल हा दिवस जो आहे ना, तो राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. कारण 24 एप्रिल 1993 ला आपण 73वी घटना दुरुस्ती लागू केली होती. 73वी घटना दुरुस्तीचा कायदा 92 आहे, परंतु तो लागू जी झाली आहे ती 1993 ला 24 एप्रिल 1993 ला 73वी घटना दुरुस्तीची पंचायत राज संबंधीचे ग्रामीण भागातील ज्या 3 स्तरीय पंचायत राजच्या संस्था असतात त्या संबंधित घटना दुरुस्ती 1993 24 एप्रिलला लागू झाली. त्यामुळे तो दिवस आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो. इतर इतर जे दिन आहेत ते चुकीचे आहेत. अजून एक गोष्ट, समजा आपल्याला येत नाही पण एक लक्षात घ्या, हा घटनेचा पेपर आहे आणि घटनेच्या पेपरमध्ये कंबाईन मध्ये आपल्याला माहिती आहे एखादा दुसरा क्वेश्चन पंचायत राजवरती असतो. तर जरी नाही आलं तरी बघायचं की जनरली क्वेश्चन पंचायत राजवरती येतो, त्याचं उत्तर आपण पंचायत राज मारू शकतो. जर समजा एखाद्याला काहीच नाही आठवलं आणि त्याला ठोकताळा म्हणून उत्तर मारायचं, लॉजिक म्हणून मारायचं, तर त्यानं असं इथं लॉजिक वापरू शकतो. आता पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? विचारलंय. एंड पर्यंत वाचायचं. विधान परिषद दिसला की लगेच बिहार कर्नाटक निवडायचा नाही आणि पर्याय पण बघा, पहिला पर्याय बरोबर एकच दिला, बिहार कर्नाटक. आपल्याला वाटतं विधान परिषद बिहार कर्नाटक मध्ये आहे, केरळ राजस्थान मध्ये नाही, लगेच आपण निवडतो बिहार कर्नाटक मध्ये आहे, बरोबर. पण विचारलं काय? नाही. आपण पूर्व परीक्षा जी आहे ना, लक्षात घ्या, कुठलीही परीक्षा थोडक्यामध्ये जो आपण जात असतो म्हणजे नापास होतो, त्याच्यामध्ये अशा गोष्टी कारणीभूत आहेत, गडबडीत प्रश्न पूर्ण न वाचणे. तर नाही विचारलंय म्हणून एक लक्षात घ्या, केरळ आणि राजस्थान मध्ये नाहीये, बिहार कर्नाटक मध्ये आहे. केरळ राजस्थान कड पर्याय नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. आता विधान परिषदेचे दुसरं सभागृह, वरिष्ठ सभागृह म्हणतो आपण, तर कुठल्या राज्यांमध्ये आहे? तर उत्तर प्रदेश, बिहार ही जोडी लक्षात घ्या. युपीला बिहार चिटकून आहे, उत्तर प्रदेश बिहारमध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक, महाराष्ट्राला कर्नाटक चिटकून आहे, महाराष्ट्र कर्नाटकात सुद्धा आहे. आणि आंध्र प्रदेश तेलंगणा हे पण एकमेकाला चिटकून राज्यात इथं पण आहे. अशा एकूण 6 राज्यामध्ये विधान परिषद जी आहे ना ती भारतामध्ये आहे. फक्त 6 राज्यामध्ये जम्मू काश्मीर मध्ये होती, परंतु आता नाही, हे लक्षात घ्या. आणि 169 कलम आहे विधान परिषद निर्मितीचं किंवा विधान परिषद संबंधीचं कलम 169 आहे. बनवणे रद्द करण्यासंबंधीचं कलम 169 आहे. आणि हे रद्द करणं बनवणं हे साध्या घटना दुरुस्तीनं केंद्र सरकार करू शकतं, हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघूया आपण, जोड्या लावाचा प्रश्न आहे. आता इथे एक लक्षात घ्या, समजा वरती क्वेश्चन पाहिला होता आपण, हे बघा हा क्वेश्चन पाहिला होता, उच्च न्यायालयाचे निवृत्ती 62 करणे. आणि इथं मी मग म्हटलं की 41 दृष्टीने झालं, ते चुकून बोललो मी. 41 दृष्टीनं राज्य लोकसेवा आयोगातल्या सदस्यांचं 60 वरून 62 करायचं, हे लक्षात घ्या. तर आता जोड्या लावायच्यात आपल्याला. जोड्या लावमध्ये एक लक्षात घ्या, सगळ्याच जोड्या आल्या पाहिजेत असं नाही. एक जरी जोडी आपल्याला माहिती आहे तरी बघायचं उत्तर निघतं. आता समजा मला 61वी दुरुस्ती म्हणजे पाठ आहे की मतदाराचं 21 वरनं 18 वर्ष केलं, 61व्या दुरुस्तीनं अ ला 3 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतं, लगे बरोबर करायचं. कंबाईन मध्ये वेळेचं महत्व खूप आहे, खूप कमी वेळात उत्तर निघालं तर तुम्ही अख्खा पेपर चांगल्या प्रकारे सोडू शकता, वेळ पुरत नाही. शेवटचे 5-10 क्वेश्चन येत असतात, परंतु वेळ न पुरल्यामुळे ते गेलेले आहेत, अशा अनेकांच्या बाबतीत होतं. तर ह्या केसमध्ये बघा, हा क्वेश्चन जर परत आला अशा टाईपचा, बघा 61वी दुरुस्ती मतदाराचं 21-18 करणं, पर्याय क्रमांक 3 ला अ लागतं, अ ला 3, पर्याय क्रमांक 2, लगे पटकन गोल करायचं, ब कड वाचायचं सुद्धा नाही, हे लक्षात ठेवा. हे कधी? जर तुम्हाला 100% गॅरंटी आहे किंवा मला माहितीच आहे की हे फिक्स बरोबर आहे 61वी दुरुस्ती 21 वरून 18, तर असं तुम्ही करू शकता, वेळ तुमचा वाचणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता पुढचं बघा, 44वी दुरुस्ती जी आहे, 44 दुरुस्ती ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये घेऊन जाऊ शकतो. ही 42व्या दृष्टीनं न्यायालयांचे अधिकार क्षेत्र कमी केलं होतं आणि बाणीतली ती 42वी दुरुस्ती होती. त्याच्या संबंधीच्या ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या त्या बाजूला काढण्याचं काम 44व्या घटना दुरुस्तीने केलंय. त्यामुळे ब ला 4, क ला 1, 41वी दुरुस्ती जी आहे त्याच्यामध्ये राज्य लोकसेवा आयोग जो आहे, म्हणजे आपली एमपीसी जे आहे त्याप्रमाणे इतर जे राज्य लोकसेवा आयोग आहेत सगळेच, त्यांच्या सदस्य जे असतात त्यांचं निवृत्तीचं 60 वरून 62 केलं होतं. नंतर 73वी दुरुस्ती आहे, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थापन. मग जी बघितली 73वी दुरुस्ती 1992 जी 24 एप्रिल 93 लागू झाली आहे, ती त्रिस्तरीय पंचायत राज, ड ला 2,
ड ला 2 दिलं तिथं 3 पर्यायामध्ये ड ला 2 आहे. तर याच्यावर काही फिक्स असं उत्तर निघत नाही. जर आपल्याला 44 दुरुस्ती माहिती आहे किंवा 61 माहिती आहे तर लगेच उत्तर येतं. आता 56वा क्वेश्चन, सरपंचांचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत काही विधानं दिलेत आणि त्यातलं आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे. दुसरं आहे, ग्रामपंचायतीच्या मालकीचे मालमत्तेचे संरक्षण करणे. तिसऱ्या, ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळा देखरेख करणे. तर वाचलं की लगेच अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, लगेच अ ब पर्याय कुठे दिसत नाही किंवा मला मग आता फक्त अच निवडावं लागेल. पण एक लक्षात घे, इथं काय विचारलंय? अयोग्य विचारलंय. तेव्हा क्वेश्चन पूर्ण वाचणं म्हणजे काय? केवळ क्वेश्चनचं स्टेटमेंट आणि खालचे पर्याय नाही, तर पर्याय संपल्यावरती सुद्धा आयोग असं कधी कधी देतं की अयोग्य ओळखा, अयोग्य ओळखा, तर ते नीट पाहिजे. इथं अयोग्य विचारलंय आणि याच्यामध्ये अयोग्य आहे पर्याय जे स्टेटमेंट आहे क ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळेवर देखरेख ठेवणे हे अयोग्य आहे. कारण ते काम कोणाचं आहे? प्राथमिक शाळेवर देखरेख ठेवायचं काम स्कूल मॅनेजमेंट कमिटी जी असते, शाळा व्यवस्थापन समिती, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 नुसार स्थापन झालेली ही स्कूल मॅनेजमेंट कमिटी जी आहे त्याचं काम प्राथमिक शाळेवर देखरेख ठेवणे. ते सरपंचाचं काम नाही, त्यामुळे क विधान चुकीचं आहे. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी हे त्यांचं अधिकार आणि कर्तव्य आहे सरपंचाचं. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या मालकीचे जी मालमत्ता आहे त्याचं संरक्षण करणं हे सुद्धा सरपंचाचं कर्तव्य आहे. त्यामुळं क अयोग्य आणि त्यांनी अयोग्य विचारले. पर्याय क्रमांक 3. आता पुढचा क्वेश्चन आहे, कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? श्री बी शिवरामन, एस आर सेन, राम सुब्रमण यापैकी नाही. तर सरकारी आयोग जो आहे तो केंद्र राज्य संबंधासंदर्भातला आयोग होता. 1983 ला तो आला होता. त्यांनी साधारण 247 शिफारसी त्यावेळेस दिल्या होत्या. तर यांच्या आयोगाने बेसिक विचारलं की आयोगाचे सदस्य कोण नव्हते? तर सरकारी होते, श्री बी शिवरामन होते आणि एस आर सेन हे 3 सदस्य होते. राम सुब्रमण्यम नव्हते, त्यामुळे 3 चुकीचं आहे. आता शिवरामन सेन आपल्याला माहिती आहे, त्यामुळं आणि सरकारी आयोगाचे 3च होते. राम सुब्रमण्यमला आपण बाजूला काढू शकतो. तर सरकारी आयोग जो आहे ना ते डिटेल थोडंसं बघणं गरजेचं आहे. थोडक्यात तुम्हाला डिटेल सांगतो. यांची महत्वाची शिफारस अशी होती की जे 263 कलम आंतरराज्य परिषद ती स्थापन करा म्हणून त्यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर त्यांनी प्रबळ केंद्र म्हणजे अनेक राज्यांची मागणी होती की केंद्राचे अधिकार कमी करा वगैरे, परंतु सरकारने सांगितलं की प्रबळ केंद्र हे गरजेचं आहे. ही एक त्यांची महत्वाची शिफारस होती सरकारी याची. त्याचबरोबर अजून एक महत्वाची शिफारस होती की जे टीव्ही, रेडिओ वगैरे जे आहे त्याचं विकेंद्रीकरण करा. म्हणजे केवळ केंद्राचीच त्याच्यावरती अशी मालकी टाईप गोष्ट नसू नये, तर त्याचं विकेंद्रीकरण करा असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजून एक महत्वाची शिफारस आहे सरकारची की राज्यपाल नेमणूक करताना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा. ही गोष्ट घटनेत नमूद करा असं सरकारने सांगितलं. सरकारची महत्वाची शिफारस काय? राज्यपालची नेमणूक करताना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी आणि ही गोष्ट जी आहे ती घटनेत नमूद करावी असं सरकारने सांगितले. त्याचबरोबर ऑल इंडिया सर्व्हिस जे आहेत IAS, IPSच्या वगैरे IFSच्या त्या स्ट्रॉंग करा असं सरकार यांनी सांगितलं. त्याचबरोबर राष्ट्रपतीने जर राज्याचं बिल होल्ड केलं, रोखून ठेवलं असेल राज्याचं बिल, तर त्याचं कारण राष्ट्रपतींनी द्यावं अशी सुद्धा शिफारस सरकार यानं केली होती. त्याचबरोबर समवर्ती विषयाबाबत कायदा करताना केंद्रानं राज्यांशी चर्चा करावी अशी सुद्धा एक शिफारस सरकार यानं या सरकारी समिती जी आहे त्यांनी केली होती. त्याचबरोबर त्यांनी सांगितले केंद्राचे संबंध सध्याचं रचना आहे, जे स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरल चेंजेसला त्यांनी विरोध केला होता. फक्त एक फंक्शनल, ऑपरेशनल चेंजेस करा म्हणून त्यांनी असं सांगितलं होतं. तर सरकारी या समिती लक्षात ठेवा 1983 आहे आणि त्यांचा जो अहवाल आहे 247 शिफारशी त्यांनी केल्या होत्या. तर म्हणजे जस्ट हा बेसिक क्वेश्चन विचारलाय, त्याच्यावरती पुढचा क्वेश्चन येऊ शकतो म्हणून आपण डिटेल सांगितले. आता पुढचा क्वेश्चन बघा, निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? तर निवडणूक आयोगाची कलम जर पाहिली आपण 324 हे कलम निवडणूक आयोगाचं आहे. 300, 298 हे काही निवडणूक आयोगाची कलम नाही. साधारण 324 ते 329 हे निवडणूक आयोगाचं कलम आहे आणि निवडणूक आयोग जो घटनेच्या भाग 15 मध्ये आहे. तर कलम 324 आपल्याला माहिती आहे आणि घटनेचा भाग 15 हा निवडणूक आयोग संबंधित आहे. तर घटनेचे भाग सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लगेच कलम 324 इलेक्शन कमिशन ते दिसतं, पर्याय क्रमांक 1 मारला तर इथं उत्तर गेलं असतं. भले कंबाईन एकच तासात कंप्लीट करायचा म्हणून पटापटा त्याला कसं पण सोडवायचं नाहीये. हक्काचा मार्क होता, हा घालवायचा नाही.
तर भाग 15 हा घटनेचा भाग आहे, लक्षात ठेवा. आपण महत्वाचे भाग बघूया आपल्या घटनेचे थोडक्यामध्ये. तर भाग आता हा 15 जो आहे त्याचं पहिल्यांदा सांगतो कसं लक्षात ठेवायचं. भाग 15 निवडणूकचा 15च्या शेवटी 5 आहे बघा आणि निवडणूक दर 5 वर्षांनी होत असते. म्हणून भाग 15 हा निवडणूक संबंधीचा भाग 15 आहे. अ, भाग 2 जो आहे तो भाग 2 नागरिकत्वासंबंधीचा आहे. भाग 3 मूलभूत हक्कासंबंधाचा भाग 3 आहे. भाग 4 हा मार्गदर्शक तत्वाचा आहे. भाग 4A हा कर्तव्य संबंधीचा आहे. त्यानंतर भाग 5 जो आहे तो केंद्र सरकार संबंधित भाग 5 आहे. त्यानंतर भाग 6 राज्य सरकारचा आहे. भाग 5 केंद्रासंबंधीचा, भाग 6 राज्य सरकारचा, भाग 7 वगळलेला आहे. भाग 8 केंद्रशासित प्रदेशाचा आहे. त्यानंतर भाग 9 जो आहे तो पंचायती संबंधीचा आहे. 9A नगरपालिकाचा आहे. 10 शेड्यूल एरियाचा. आता मी हे पटपट काय वाचले 5 ते 10, तर ह्यात एक गोष्ट महत्वाची ती तुम्हाला सांगायची होती. 5 ते 10 जे गोष्टी आहेत ना भाग, त्या कुठल्यातरी अशा सरकारशी संबंधित आहेत. म्हणजे बघा 5 केंद्र संबंधित आहे, केंद्र सरकार, 6 राज्य सरकार, 7 वगळलं ठीक आहे. 8 केंद्रशासित प्रदेश म्हणजे तो पण एक प्रकारचा एक सरकारचा टाईपच केंद्रशासित प्रदेश. भाग 9 पंचायती संबंधित, स्थानिक स्वराज्य संबंधीचे भाग 9. भाग 10 शेड्यूल एरिया या संबंधित म्हणजे 5 ते 10 हे विविध प्रकारचे काहीतरी यंत्रणा आहेत. शासकीय यंत्रणांचं केंद्र, राज्य, 5 केंद्र सरकार पाठ करा, 6 राज्य सरकार, 8 केंद्रशासित प्रदेश, 9 पंचायती, 9A नगरपालिका, 9 भाग पंचायती आणि 9A नगरपालिका शहरी संबंधित 9A. 10 जे आहे ते शेड्यूल एरिया. भाग 11 जो आहे तो केंद्र राज्य संबंध. भाग 11 केंद्र राज्य संबंध. कसं लक्ष ठेवायचं? 11 मध्ये एक आहे बघा. एक केंद्र, एक राज्य असं 11 जे आहे ना केंद्र राज्य संबंध दोघांचे संबंध आहेत म्हणून एक जण येतो तिथे संबंध आहेत ना त्यांचे. म्हणून 11 केंद्र राज्य संबंध. आता याच्यामध्ये कायदेशीर संबंधाचं कलम 245 ते 55 आहे आणि प्रशासकीय संबंध 56 ते 63. हे का सांगतो? केंद्र राज्य संबंधावरती एक क्वेश्चन आलेला दिसला आपल्याला आता, तर हे थोडंसं माहिती पाहिजे. केंद्र राज्य संबंध भाग 11 आणि त्याचं कलम आहे 245 ते 263. त्यात 245 ते 255 मध्ये कायदेशीर संबंध आहेत आणि 256 ते 263 मध्ये प्रशासकीय संबंध आहेत. आता आपण त्याच्या आधीच एक भाग बघितला होता, 9A भाग पाहिला होता. 9A जे आहे तो नगरपालिका संबंधीचा आणि भारतात 3 पद्धतीच्या नगरपालिका आहेत. आयोगानं विचारलं होतं, याची ट्रिक सांगतो. आधी नावं सांगतो कुठल्या 3 प्रकारच्या आहेत. नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका ह्या 3 प्रकारच्या आहेत. एक्झाम मध्ये कन्फ्युज होतं किंवा आयोग इतर 3-4 नावं घालताना आपण फसू शकतो. तर लक्षात ठेवा, पंचायत की पालिका में परिषद म्हणायचं. काय म्हणायचं? पंचायत की पालिका में परिषद. पंचायत की पालिका में परिषद म्हणजे काय? पंचायत म्हणजे काय? नगरपंचायत. परिषद म्हणजे काय? सॉरी पालिका आपला आता पुढचा शब्द. पंचायत की पालिका. पालिका म्हणजे महानगरपालिका आणि परिषद म्हणजे काय? नगर परिषद. पंचायत की पालिका में परिषद म्हणजे नगरपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद अशा 3 पद्धतीचे आहेत. त्याचा पुढचा जो भाग आहे तो पुढचा जो भाग आहे महत्वाचा तो 14 हा भाग आहे. केंद्र राज्य संबंधाचा आपण 11 भाग पाहिला. 14 जो भाग आहे ना तो केंद्र राज्य सेवा संबंधित म्हणजे सर्व्हिस आणि आयोग या संबंधीचा आहे. 14 मध्ये सर्व्हिस येतात. केंद्र राज्य सेवा म्हणजे आपली UPSC, MPSC 14 मध्ये येतात. 308 ते 314 कलम सेवा संबंधित आहेत. म्हणजे जे आपले कर्मचारी असतात त्यांची नियुक्ती, त्यांच्या काढणं त्यांना किंवा त्यांचे स्वतःचे काय अधिकार, जर 311 कलम आपला अधिकारासंबंधीचा कलम आहे की आपल्याला ज्यानं नेमलं त्याच्यापेक्षा खालचा दर्जा अधिकारी काढू शकत नाही किंवा आपल्याला आपलं म्हणणं मांडल्याशिवाय काढू शकत नाही. कलम 311 मध्ये दिलं. हे सगळं कुठं आहे? 308 ते 314 मध्ये सर्व्हिस सेवा कलम भाग 14 मध्ये सेवा आपला आणि भाग 14 मध्ये आयोग, विविध आयोग जे आहेत MPSC, UPSC हे 14 मध्ये आहेत. 315 323 आयोगासंबंधीचं आहे. त्यानंतर भाग 15 आपण पाहिला निवडणुका संबंधीचा भाग 15 आहे. 324 ते 329 कलम निवडणुका संबंधीचे आहेत. भाग 16 जे आहे ना 330 ते 342 कलम भाग 16 मध्ये येतात. त्याच्यामध्ये काही वर्गांबाबत विशेष तरतुदी केलेल्या आहेत. भाग 16 मध्ये 330 ते 342 मध्ये म्हणजे अँग्लो इंडियन असतील, त्यानंतर काही दुर्बल घटक असतील, त्यांना लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आरक्षण, त्याचबरोबर त्यांचं शिक्षण, नोकरीमध्ये काही विशेष तरतुदी हे भाग 16 मध्ये केलेला आहे. मग 11 पहिला 12 भाग राहिला होता. 12 भाग जो आहे ना तो फायनान्स, प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती हक्क संबंधी भाग 12 आहे आणि भाग 13 व्यापार वगैरे या संबंधित भाग 13 आहे. भाग 16 पहिला. भाग 17 जो आहे ना तो भाषेसंबंधीचा. भाग 17 भाषेसंबंधी. कसं लक्षात ठेवायचं? भाषेवरून खूप भांडणं होतात बघा. कर्नाटक महाराष्ट्र वाद आहे. भाग 17 खतरा म्हणायचं म्हणजे
राज्यामध्ये उगाच तेढ निर्माण होते. भाग 17 खतरा, भाषा खतरा एक, असं ट्रिकसाठी लक्षात ठेवा. 17 हा भाषेसंबंधीचा आहे आणि थोडक्यामध्ये सांगतो कारण कंबाईनला भाषेवरती क्वेश्चन आलेला आहे. तर भाग 17 मध्ये ना कलम 343 ते 351 येतात. 343 मध्ये केंद्राची भाषा आहे. कलम 343 केंद्राची भाषा आणि 344 जो आहे तो भाषेसंबंधित आयोग किंवा संसदेची समिती, हे 344. 343 केंद्राची भाषा, 344 आयोग किंवा संसदेची समिती भाषेसंबंधित. 345, 46, 47 हे प्रादेशिक भाषेसंबंधित. 345, 46, 47 हे प्रादेशिक भाषेसंबंधित आहेत. 345 राज्यभाषा, राज्याची राजभाषा 345 आहे. 346 राज्य किंवा राज्य केंद्र यांच्या संवादाची भाषा. 345 राज्याची भाषा, 46 जे आहे ते राज्य किंवा राज्य केंद्र यांच्या संवादाची भाषा. 347 जे आहे ना ते राज्यातल्या काही लोकांच्या भाषेला राष्ट्रपती मान्यता देतील. केंद्र हस्तक्षेप करतो हे आयोगाने दिलं आणि ते बरोबर दिलं. मग 347 नुसार राज्याच्या काही लोकांच्या भाषेला मान्यता देण्यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकतो, हे वाक्य आयोगानं बरोबर दिलेलं आहे. आणि राष्ट्रपतीला तर योग्य धरायचं आणि केंद्र म्हणलं तर योग्य धरायचं. 347 लक्षात ठेवा, राज्यातील काही लोकांच्या भाषेला मान्यता. 348 कोर्टाची कोर्टाची भाषा. 348 शेवटी 48 48 कोर्ट 48 348 कोर्टाची भाषा. चुकून जोडायला आला क्वेश्चन तर आपल्याला असं ट्रिकने पाठ केलं तर लगेच आठवण आहे. 348 कोर्टाची भाषा आणि 349 कायद्याची भाषा. कोर्टात सगळं कायद्यानुसारच चालतं, त्यामुळे आधी कोर्ट 348 आणि 349 कायद्याची भाषा. 350 आणि 51 काही विशेष तरतुदी आहेत. 350 मध्ये तक्रार करायची भाषेसंबंधी काही तक्रार वगैरे असेल तर 350 कलम आहे. कसं लक्षात ठेवा, 50 वेळा तक्रारी करून सुद्धा काही उपयोग होत नसेल लक्षात ठेवा. 350 तक्रारीचं कलम आणि 351 हिंदीचा विकास. 351 हिंदीचा विकास. आता पुढची भाग आपण पटपट घेऊया, फार डिटेल सांगत नाही आता. 18 जे भाग आहे तो आणीबाणी संबंधित आहे. 352 ते 360 कलम. हे भागावर का आम्ही डिटेलमध्ये सांगितलं, कारण घटनेचे भाग जर आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतील ना, अनेक क्वेश्चनचे आन्सर आपण उत्तर निवडू शकतो, देऊ शकतो की लॉजिकनी. भाग मी डिटेलमध्ये सांगितले. 18 आणीबाणी संबंधित आहे. त्यानंतर 20 महत्वाचं आहे, 20 घटना दुरुस्ती संबंधित आहे. 20 घटना दुरुस्ती 368 कलम आहे. 20 हे महत्वाचे काही घटनेचे भाग होते. तर आता पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. 59वा क्वेश्चन आहे, अचूक जोड्या लावा असा क्वेश्चन त्यांनी विचारला आहे. हे जे विचारवंत आहेत अनेकांना माहित नसतील, परंतु एक लक्षात आपल्याला जो माहिती आहे त्याच्यावर उत्तर काढायचं. रुसो, सगळ्यात शेवटी रुसो दिलं त्याने. रुसो आपल्याला माहिती की ते फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक होते रुसो. त्यामुळे 4 ला ब जोडला आपण तर उत्तर आपलं थेट येतं. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. आता इथं बघा, जर आपण नीट पाहिलं क्वेश्चन तर पर्याय क्रमांक सगळ्या पर्यायामध्ये ना 2 ला अ जोडले, 4ही पर्याय 2 ला जोडले बघा. त्यानंतर जे काही 3 जो आहे 3 त्याला ड जोडले, 2 पर्याय ड जोडले, 2 मध्ये ब जोडले आणि मी 4ही पर्यायात म्हणलं, ऍक्च्युअली 4हीत नाहीये, 1, 2 आणि 4 मध्ये त्यांनी 2 ला अ जोडलेला आहे. तर जनरली जोडायलाच एक लक्षात घ्या, काहीच नाही माहिती आहे तर बऱ्यापैकी कॉमन जे उत्तर दिसतं, बऱ्यापैकी सगळीकडे जो दिसतो ना तो तुम्ही मारू शकता. एवढी रिस्क आहे, पण सोडून देण्यापेक्षा रिस्क घ्या. फक्त लक्षात ठेवा जी माहिती जर उत्तर काढायचं. हा थोडासा अवघड कॅटेगरीतला क्वेश्चन होता. रुसो फ्रेंच राज्यक्रांती जनक आहे ते लक्षात ठेवा. आता संविधान परिषद समिती आहे त्यातली कार्यविषयीची समिती आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहेत असं विचारलंय. तर कार्यविषयी समितीचे अध्यक्ष ग वा माळवणकर हे होते. कार्यविषयी समितीचे अध्यक्ष ग वा माळवणकर होते. तर हे जे ग वा माळवणकर, गणेश वासुदेव माळवणकर आहेत ते महाराष्ट्राचे होते. आता महत्वाची समिती आपण थोडक्यात बघू. पंडित नेहरू जे होते ते युनियन पॉवर, युनियन कॉन्स्टिट्यूशन आणि स्टेट्स कमिटी, स्टेट्स म्हणजे संस्थानिक समिती, याचे अध्यक्ष होते. एकूण 8 मुख्य समित्या होत्या आणि टोटल 22 समिती होत्या. घटना जी बनली आपली त्यासाठी एकूण 22 समिती होत्या आणि 8 मुख्य समिती होत्या. त्या 8 मुख्य समित्या थोडक्यात बघू. नेहरू युनियन पॉवर, युनियन कॉन्स्टिट्यूशन आणि स्टेट्स कमिटीचे अध्यक्ष होते. सरदार पटेल जे आहेत ते प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रांतांची घटना पटेल अध्यक्ष होते. त्यानंतर मूलभूत हक्क, मायनॉरिटी, ट्रायबल यांचे एक समिती होती, त्याचे अध्यक्ष पटेल होते. आणि ही जी समिती आहे मूलभूत हक्क, मायनॉरिटी, ट्रायबल ज्याचे पटेल अध्यक्ष होते, त्याच्या उपसमित्या होत्या, त्याची पण नाव महत्वाची आहेत. मूलभूत हक्कासंबंधी
समितीचे जे कृपलानी अध्यक्ष होते. कसं लक्षात ठेवायचं? कृपा झाली, मूलभूत हक्क मिळाले म्हणायचं. मूलभूत हक्कासंबंधी समितीचे अध्यक्ष कृपलानी होते. मायनॉरिटीचे मुखर्जी होते. एच सी मुखर्जी मायनॉरिटी समितीचे अध्यक्ष होते. मायनॉरिटी मुखर्जी असं पाठ करा. नॉर्थ ईस्ट समितीचे, नॉर्थ ईस्ट ईशान्येकडचे बारडोली अध्यक्ष होते. बारडोली साधारणतः आसामच्या तिकडे, त्यामुळे नॉर्थ ईस्ट बारडोली. आणि एक्सक्लुडेडचे ठक्कर हे अध्यक्ष होते. त्यानंतर महत्वाची समिती जी आहे ती रूल्स ऑफ प्रोसिजर आणि स्टिअरिंग याचे राजेंद्र प्रसाद होते. राजेंद्र प्रसाद जे होते ते रूल्स ऑफ प्रोसिजर आणि स्टिअरिंग ह्या 2 समितीचे राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. त्यानंतर राजेंद्र प्रसाद 2 इतर समितीचे अध्यक्ष होते. त्या दुय्यम होते. नॅशनल फ्लॅग म्हणजे देशाचा झेंडा आणि फायनान्स स्टाफ याचे सुद्धा राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. राजेंद्र प्रसाद ऍक्च्युली सभागृहाचे प्रमुख होते. घटना समितीचे आपले संविधान समितीची बनली होती, जे अध्यक्षच होते. त्यामुळं जे काही सभागृहात कामकाज चालायचं सगळा स्टाफ त्यांच्या अंडर होता असं लक्षात ठेवा. फायनान्स सगळं त्यांच्या अंडर होतं म्हणून ते स्टाफ कमिटीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर राजेंद्र प्रसाद आपण पाहिलं की घटना समितीचे अध्यक्ष होते. एक टेबल होता, त्याच्यावर देशाचा झेंडा होता असं चित्र डोक्यासमोर आणा आणि नॅशनल फ्लॅगचे सुद्धा ते अध्यक्ष होते हे लक्षात ठेवा. त्यानंतर रूल्स ऑफ प्रोसिजरचे सुद्धा ते अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. सभागृहाचे सगळे रूल्स बीस त्यांच्या मनानुसार चालत होते असं लक्षात ठेवा, कारण ते संविधान समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे राजेंद्र प्रसाद रूल्स ऑफ प्रोसिजरचे अध्यक्ष आहेत. स्टिअरिंग कमिटीचे सुद्धा ते अध्यक्ष होते. सभागृहाचं स्टिअरिंग त्यांच्याच हातात होतं असं ट्रिकने लक्षात ठेवा. मुन्शी ते बिझनेस कमिटीचे अध्यक्ष होते. मुन्शीजी बिझनेस देखो म्हणायचं. मुन्शीजी बिझनेस देखो, बिझनेस समितीचे अध्यक्ष मुन्शीजी होते. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे जे होते, म्हणजे हे जे अय्यर आहेत, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, हे सगळे ते ड्राफ्ट एक्झामाइन करण्याची कमिटी होती, त्याच्यामध्ये हे लोक होते. घटना समितीचं कार्य यासाठी मावळणकर हे खरं तर दुय्यम समिती, मायनर समिती त्याचे अध्यक्ष होते. इतर पण समिती आहेत, तुम्ही डिटेलमध्ये बघा. आपण वेळाअभावी थोडक्यात महत्वाच्या समिती तुम्हाला सांगितल्या. त्यानंतर पुढचं बघा, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला? तर संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने घटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला हे विचारलाय आणि त्याचं उत्तर ऑक्टोबर 1947 मध्ये पहिला मसुदा आहे तो तयार केला होता. एक लक्षात घ्या, हा जो मसुदा आहे ना तो मांडला सभागृहामध्ये फेब्रुवारी 1948 मध्ये मांडलेला आहे. लक्ष्मीकांत मध्ये पण हेच दिलंय की फेब्रुवारी 1948 मध्ये फर्स्ट ड्राफ्ट जो मसुदा होता पहिला तो मांडला फेब्रुवारी 1948. पण हे सगळे साल तर अलीकडचे दिसत आहेत, 47चे दिसत आहेत. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या, तर उत्तर मारायचंच आपल्याला. तर बघा इथं जानेवारी, मार्च, सप्टेंबर, ऑक्टोबर असे महिन्याचे नाव आहे आणि सगळ्याची इयर 47 आहे. तर सप्टेंबर ऑक्टोबर जवळजवळ दिसते बघा, सप्टेंबर ऑक्टोबर. ह्यातलं कुठलं तरी एक उत्तर आपल्याला मारायचं असतं, म्हणजे जवळजवळ आहे ना त्यातलं उत्तर आपल्याला मारावं लागतं. एक लक्षात घ्या, आपल्याला मॅक्सिमम अटेम्प्ट ठेवायचं, तर त्या केसमध्ये असंच अप्रोच ठेवायचा. एक एक्स्ट्रा ऍडिशनल गोष्ट सांगतो, जर क्वेश्चन विचारला तर जो ड्राफ्ट होता घटनेचा तो कधी कधी मांडला लक्षात ठेवा. पहिला ड्राफ्ट फेब्रुवारी 48 मध्ये मांडलाय, दुसरा ड्राफ्ट जो आहे तो ऑक्टोबर 48 मध्ये मांडलाय आणि अंतिम मसुदा घटनेचा 4 नोव्हेंबर 48 ला मांडला. महत्वाचं लक्षात ठेवा, अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 48 ला मांडला आणि तो पुढे 1 वर्षभर त्याच्यावर चर्चा रिडिंग चालू झालं. 4 नोव्हेंबर 48 ते 14 नोव्हेंबर 1949 असं ह्या अंतिम मसुद्यावरती काम घटनेमध्ये घटना समितीमध्ये चाललं होतं. अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मसुदा समिती जी आहे ड्राफ्टिंग कमिटी मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बनली होती. मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947. याच्यात कोण कोण होतं याचे नाव पण लक्षात घ्या, क्वेश्चन येऊ शकतो. टी कृष्णमाचारी होते, जे खैतान यांच्या नागी टी कृष्णमाचारी होते. त्यानंतर गोपाल स्वामी अय्यंगार होते, मुन्शी होते. त्यानंतर सय्यद मोहम्मद सादुल्ला होते, एन माधव राव होते, जे बी एन मित्तलच्या जागी आले होते. तर हे काही महत्वाची नावं लक्षात ठेवा. आता पुढचा क्वेश्चन बघा, मार्गदर्शक तत्व जे आहेत त्याच्या कलमांवरती क्वेश्चन विचारलेला आहे. मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय घटनेच्या अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रमांक लावा. पहिलं दिले पर्यावरणाचं संरक्षण व सुधारणा, जनतेचे राहणीमान व आरोग्य सुधारणे, त्यानंतर अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचं रक्षण करणे आणि चौथा आहे सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणे. आता लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येकाचे एक्झॅक्ट कलम घटनेमधले आठवण आहेत पेपरला, तर ह्याला सोडून नाही द्यायचं. थोडक्यात आपल्याला एक माहिती असतं किंवा समान नागरिक कायद्याचं कलम 44 आहे. एक ट्रिकने कसं लक्षात ठेवायचं, 4 सेम आहे म्हणून समान नागरिक कायदा 4 सेम असणार कलम 44. 4 पण सुरुवातीला 4 पण शेवटी
सेम सेम आकड्याचा नंबर आहे म्हणून तो समान नागरी कायदा 44. आता आपल्याला माहिती आहे की समान नागरी कायदा वर आहे आणि पर्यावरण संरक्षण वगैरे ते सगळं शेवटी आहे. आंतरराष्ट्रीय करार, पर्यावरण संरक्षण हे खाली आहे. त्या जे काही मार्गदर्शक तत्वाची जे काही नंबर्स आहेत त्याच्यामध्ये खाली पर्यावरणाचं आहे कलम आणि वर समान नागरी कायदा जेवढं आपल्याला माहिती आहे. त्यामुळं सुरुवातीला पर्यावरण आलं न पाहिजे. समान नागरी कायद्याच्या आधी पर्यावरण आलं न पाहिजे हे लक्षात घ्या. आता पहिला पर्याय बघा. पहिल्यांदा पर्यावरणाचं कलम आहे सांगतो आणि शेवटी समान नागरी कायदा ते त्याला बाजूला काढा. त्यानंतर दुसरा पर्याय जो आहे त्याच्यामध्ये बरोबर दिलाय की समान नागरी कायद्याचं कलम पहिल्यांदा दिलाय आणि तिसऱ्यामध्ये पण तेच केलंय समान नागरी कलम पहिल्यांदा दिलाय. तर 2 आणि 3 एवढं बरोबर आपल्याला कळलं. त्यानंतर लक्षात घ्या अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण करणं हे कलम 46 आहे. म्हणजे आधी ड आलं पाहिजे मग क आलं पाहिजे आणि मग आरोग्या संबंधीचं कलम आणि पर्यावरणा संबंधीचं कलम आहे. तर ड क ब आहे बरोबर. तर जे ट्रिक सांगतो थोडक्यात तुम्हाला तेव्हा जो क्रम आहे क्रम याच्यावरती वारंवार क्वेश्चन येताना दिसतो आणि आपण त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतो. तर कन्फ्युजन होण्यासाठी थोडक्यात तुम्हाला एक ट्रिक सांगतो जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. एक मिनिट मी ट्रिक लिहिली आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याची. आता क्वेश्चन मधले काय गोष्टी आहेत ना त्याचं मी तुम्हाला समान नागरी कायद्यात सांगितलं 44.447 म्हणतो समान नागरी कायदा. आता 47 जे आहे ना ते आरोग्य पोषण यांच्यामध्ये सुधारणा करणे अंमली पदार्थ बंदी वगैरे हे 47 आहे. 47 कसं लक्षात ठेवायचं शेवटी 7 आहे बघा 7 आणि 7 एप्रिल आरोग्य दिन असतो म्हणून 7 एप्रिल शेवटी 7 असणं 47 हे आरोग्य संबंधीचं आहे. 7 एप्रिल आरोग्य दिन म्हणून 47 आरोग्य संबंधीचं आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर 50 जे कलम आहे ते न्यायपालिका कार्यकारी वेगळे ठेवण्यासंबंधित आहेत. म्हणजे 50-50 म्हणायचं. तुला 50 त्याला 50 50-50 दोघं वेगवेगळे. त्यानंतर याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. कलम 39 आहे ना 39 मार्गदर्शक तत्व त्यात ABCDEF अशी उपकलम आहेत. तर त्याची ट्रिक सांगतो तुम्हाला ते लक्षात राहणं गरजेचं आहे. 39A याच्यामध्ये सांगितलं की ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड फॉर सिटीझन म्हणजे पुरेशी उपजीविकेची साधनं लोकांना वाटा. ए मध्ये काय सांगितलं पुरेशी म्हणजे ॲडिक्वेट. ए ॲडिक्वेट. बी मध्ये सांगितलं की संशोधन बरोबरीने वाटा. बी बरोबरीने वाटा. बी बरोबरीने वाटा. 39B. 39C म्हणतंय की संपत्तीचं केंद्रीकरण कॉन्सन्ट्रेशन नको. 39C कॉन्सन्ट्रेशन नको संपत्तीचं. कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला सी आहे म्हणून तो 39C मध्ये येतो. 39D जो आहे तो म्हणतो महिला पुरुषांना पगार सारखा पाहिजे. त्यांच्यामध्ये पगार त्यांना दोन दुसरेपणा करू नका. डी दोन दुसरं करायचं नाही. डी दोन दुसरेपणा करायचं नाही. डी सेम पाहिजे. हे काही ABCD लक्षात राहून सांगितलंय. ई जे आहे ना ई मध्ये सांगितलंय की बालकं आणि कामगार जे आहेत त्यांच्या आरोग्याची पिळवणूक नाही व्हायला पाहिजे. प्रिझर्वेशन ऑफ हेल्थ अँड स्ट्रेंथ ऑफ वर्कर अँड चिल्ड्रन अगेन्स्ट फोर्सेबल अब्यूज. 39F जे आहे ते हेल्दी डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रनसाठीच आहे. म्हणजे एफ जे आहे ते एफ ABCD 6व्या क्रमांकाला येतं आणि जनरली मुलांच्या आपण म्हणतो 0 ते 6 मुलांची काळजी घ्या वगैरे 6 येतं बघा म्हणून F 6 आहे म्हणून 6 मुलांसंदर्भात 39F 6 आहे मुलांसंदर्भात. इतर पण सांगता आले असते पण आपला वेळ खूप जाईल. अजून एक सांगतो महत्वाचं हे जे मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यामध्ये 42व्या दुरुस्तीनं 4 नवीन कलम घातली. ती कुठली ती माहिती पाहिजे. 39F हे 42व्या दुरुस्तीनं आलेलं आहे. हेल्दी डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन बालकांची हेल्दी डेव्हलपमेंट 39F 42व्या दुरुस्तीनं आलाय. त्यानंतर 39A गरिबांना मोफत न्याय. 39A गरिबांना मोफत न्याय समान न्याय गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य वगैरे जे आहे 39A हे सुद्धा 42 आलाय. 43A वर्कर जे आहेत त्यांना मॅनेजमेंटमध्ये सहभाग द्यायचा आहे 43A न आणलंय 42व्या दुरुस्तीनं. त्याचबरोबर 48A पर्यावरण आणि वन्यजीव संदर्भातले जे कलम आहे 48A हे 42व्या दुरुस्तीनं आणलेलं आहे. 42व्या दुरुस्तीने 39F 39A 43A 48A आणले. 44 दुरुस्ती आहे जे जनता सरकार आलं 44 दुरुस्ती त्यांनी 1978ला कलम 38 जो होता त्यामध्ये अजून एक उपकलम 2 टाकला 38(2) की विषमता कमी करणे उत्पन्न दर्जा सुविधा संधी यांची विषमता कमी करण्याचं कलम 38(2) मध्ये 44 दुरुस्तीने टाकलंय. सोपं लक्षात ठेवा विषमता कमी करणे हे 44 दुरुस्तीनं आलंय. 86वी दुरुस्ती 2002 यांनी शिक्षणासंदर्भात काही कलम टाकलेत. तर यांनी काय केलं 86 दुरुस्ती 2002 नं 21A हे मूलभूत हक्कात कलम टाकलं. त्यानंतर कर्तव्यामध्ये 11वं कर्तव्य टाकलं
आणि कलम 45 जो आहे मार्गदर्शक तत्वामधला कलम 45 याच्यामध्ये बदल केले. हे 86व्या दुरुस्तीनं झालेलं आहे, लक्षात ठेवा. तर हे दुरुस्त्या आपल्याला पाठ पाहिजे मार्गदर्शक तत्वासंबंधीच्या. आता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा जो अहवाल आहे, घटनात्मक सुधारणा विषयांचा अहवाल, तो कधी प्रसिद्ध केला? आता इथं बघा, आपल्याला माहित नाही, आपण हे वाचत नाही अशा गोष्टी. तर 1918 चारी पर्याय 1918 आहे. परंतु इथं बघा, पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये जून जुलै असं सलग दिलंय. ते 2 4 मध्ये ऑगस्ट ऑक्टोबर आहे. तर जून जुलै हे जवळजवळचे चिटकून महिने आहेत. ते त्यातलं एक असणार आहे. तर तिथं जुलै 1918 उत्तर दिलं. हे रिस्क असं उत्तर देण्यामध्ये, परंतु आपलं उत्तर मारायचंच आहे. असं जरा जवळजवळचे पर्याय, मोठा पर्याय किंवा मराठीच्या ऑप्शनमध्ये इंग्लिशमधनं पण त्याचा ऑप्शन दिलेला असतो, असा पर्याय बरोबर असतो जनरली. किंवा एखाद्या पर्यायामध्ये चिन्ह देतं आयोग, असं काहीतरी कंसात वेगळं काहीतरी देतं. अशा वेगळ्या गोष्टी केलेले पर्याय ना साधारण बरोबर असतात. कॉमन असणारे पर्याय, प्रश्नातले शब्द उत्तरात असणारे पर्याय हे बरोबर असतात. आपण इतर प्रश्न बघताना सुद्धा या गोष्टी बघणार आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे की कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे, म्हणजे चुकीची जोडी ओळखायची. एक महत्वाचा गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण पहिले साधारणतः 12-13 क्वेश्चन सोडवत आलोय. फ्लो मध्ये असतो आपण. इथं आयोग काय केलंय? फसवलंय. अयोग्य जोडी विचारले. योग्य नाही, काय विचारलंय? अयोग्य जोडी विचारली. मूलभूत हक्काची काही कलम दिलेत आणि अयोग्य जोडी विचारली. कलम 15 म्हणतं की भेदभाव करण्यास मनाई. कलम 15 काय म्हणतं? भेदभाव करण्यास मनाई. तर हे बरोबर आहे. जर कलम 15 जर आपण पाहिलं तर सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करण्यास मनाई आहे. जन्म, त्यानंतर धर्म, वंश, जात या सगळ्या गोष्टींवरनं भेदभाव करण्याला मनाई आहे कलम 15 नुसार. त्यामुळे ते बरोबरच आहे. कलम 15चं डिटेल सांगायचं म्हटलं, वर्ड कुठले आहेत ते वर्ड माहिती पाहिजे. तर धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचे ठिकाण यावरून तुम्ही भेदभाव करू शकत नाही. कलम 15चं लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये रहिवास शब्द, रेसिडेंट शब्द कलम 15 मध्ये नाही. म्हणजे राज्य रहिवासावरून भेदभाव करू शकतो. म्हणून तर आपलं राज्य असतं महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्रातल्या रहिवाशांना विशिष्ट योजना लागू करू शकतं. का? तर कलम 15 मध्ये भेदभाव न करणं ही तरतूद आहे ना, त्यात रहिवास शब्द नाही, हे लक्षात ठेवा. बाकी धर्म, वंश, जात, लिंग, जन्माची ठिकाणी यावरून आपण भेदभाव करू शकत नाही. त्यामुळे भेदभावच मनाई कलम 15 बरोबर आहे. लगे बरोबर आहे, तर चला एक क्रमांकाचं उत्तर घ्या, असं करायचं नाही, चुकीचं विचारलंय. त्यानंतर पुढचं कलम आहे कलम 19, संमेलनाचा हक्क, म्हणजे एकत्र येण्याचा हक्क 19 मध्ये दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम जे 19 आहे त्याच्यामध्ये एकत्र येण्याचा हक्क आहे. आता थोडक्यात सांगतो कुठले कुठले 19 मध्ये. तर पहिला आहे भाषण अभिव्यक्ती, भाषण करण्याचा हक्क आहे. त्यानंतर असेंब्ली, एकत्र येण्याचा हक्क आहे. त्यानंतर संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे. त्यानंतर मुवमेंट, आपल्याला चळवळ करण्याचा हक्क आहे, फिरण्याचा हक्क आहे. रेसिडेन्स, एखाद्या ठिकाणी राहण्याचा हक्क. मुवमेंट म्हणजे काय चळवळ नाही, काय भारतभर फिरायचा हक्क. मुवमेंट म्हणजे रेसिडेन्स म्हणजे भारतात स्थायित्व मिळवण्याचा हक्क, भारतात कुठेही राहण्याचा हक्क रेसिडेन्स नुसार आहे. आणि प्रोफेशन, आपला व्यवसाय करण्याचा हक्क, असेही 19 नुसार आपल्याला हक्क दिलेले आहेत. तर ते बरोबर आहे. त्यानंतर पुढचा आहे जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20. तर हे चुकीचा आहे, तो अधिकार 21 ने दिलाय. कलम 20 जे आहे ना ते आपल्याला गुन्हा सिद्धतेपासूनचं संरक्षण देतं. प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्सेस, म्हणजे दोषी ठरवण्यापासूनचं संरक्षण आपल्याला कलम 20 ने मिळतं. कलम 21 ने जीवित संरक्षणाचा अधिकार मिळतो. त्यामुळं पर्याय 3 जो आहे तो चुकीचा, चुकीचा आहे. कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, म्हणजे आपले मूलभूत हक्क जर नाकारले जात असतील तर कलम 32 नुसार आपण सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट मध्ये जाऊ शकतो घटनात्मक उपाय योजनेसाठी, आणि त्या थ्रू ते रिट जारी करतात. त्यामुळे ड बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा, काय विचारलंय? अयोग्य विचारलेलं आहे आणि क हे चुकीचं आहे. तर त्यामुळे आपण इथं पर्याय 3 निवडायला पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन क्रमांक 65. समवर्ती सूची संबंधातला क्वेश्चन विचारला. समवर्ती सूची, जी सूच्या ज्या आहेत त्या आयोगाला खूप फेवरेट टॉपिक झाला आजकाल आयोगाचा. अनेक एक्झामला सूच्यावरती क्वेश्चन येताना दिसतंय. काय विचारलंय? समवर्ती सूचीत कशाचा समावेश नाही विचारले नाही. क्वेश्चन नीट वाचायचा, विचारले नाही. तर करारनामे, जंगले, जकात, दिवाळखोरी, नादारी. समजा एक्झाम मध्ये आठवणा. पण आपल्याला माहिती आहे की जकात हा राज्यांचा विषय आहे, तर क नाही आहे, तर पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. अजून एक गोष्ट, जंगल जे ना जंगल ते समवर्ती सूचीमध्ये आलेलं आहे. एक घटना दुरुस्ती त्यानुसार वने, वन्यजीव मोजणे, मापी, न्यायाची प्रशासन हा विषय समवर्तीमध्ये आलेला आहे. त्यामुळं जंगले हा समवर्ती ऑलरेडी आहे, त्यांना हे विचार, त्यामुळे ब ला बाजूला काढायचं. ब ला बाजूला गेला तर पर्याय क्रमांक 1 जातो. आणि क फिक्स बरोबर, म्हणजे क चुकीचा आहे, आपला क पाहिजे. क पर्याय 1 आणि 3 मध्ये दोन्हीत आहे, पण ब
चुकीचं, कारण जंगले हा समवर्तीमध्येच आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला समवर्ती सूचीतले विषय सांगतो, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. काही ट्रिक्स पण सांगतो. लक्षात घ्या, समवर्तीत सुरुवातीला नावामध्ये सम आहे, सम. त्यामुळे सम असणारे वर्ड ना समवर्ती सूचीतले आहेत. कुठले कुठले? सामाजिक सुरक्षा, सामाजिक सामाजिक सुरक्षा समवर्ती, सामाजिक विमा समवर्ती. त्याचबरोबर असे काही जनरल संरक्षणाचे विषय आहेत ना, ते समवर्ती आहेत. जसं की बेरोजगारी, रोजगारी, प्रोव्हिडंट फंड, नुकसान भरपाई, वृद्ध निवृत्ती वेतन, मातृत्व लाभ, व्यक्तींना सहाय्य, पुनर्वसन करणे, हे सगळ्या गोष्टी समवर्तीमध्ये आहेत. त्याचबरोबर विवाह, घटस्फोट, दत्तक घेणे हे समवर्तीमध्ये आहे. त्यानंतर शिक्षण विषय समवर्तीमध्ये आहे. तांत्रिक, वैद्यकीय शिक्षण, विद्यापीठ असं शिक्षण हे समवर्ती आहे. म्हणजे लक्षात ठेवा, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण संस्था यांच्यातले संशोधन संस्था यातले मानदंड हा विषय केंद्र. जनरली मानदंड, स्टँडर्ड हा शब्द आला ना, तो केंद्राच्या सूचीमध्ये असतोय, लक्षात ठेवा. मग आपण पाहिलं की सामाजिक सुरक्षा, सामाजिक विमा, रोजगारी, बेरोजगारी हे समवर्तीमध्ये आहेत. परंतु एक लक्षात घ्या, विकलांग अरोजगारक्षम व्यक्तीचा परिहार हा मात्र राज्यसूचीत आहे. विकलांग अरोजगारक्षम व्यक्तीचा परिहार हा राज्यसूचीचा आहे. तर वन्य प्राणी पक्ष्यांचं रक्षण समवर्ती सूचित आहे. त्याचबरोबर आर्थिक व सामाजिक नियोजन हे समवर्ती सूचित आहे. बघा, म्हणलं समशब्द आला की समवर्तीत द्यायचं. आर्थिक आणि सामाजिक नियोजन हा वर्ड समवर्ती सूचीमध्ये आहे. तुम्ही व्हिडिओ पाहताय, तुम्हाला आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. त्याचबरोबर समवर्तीचे आपण इतर विषय पाहतोय. समवर्तीमध्ये लक्षात घ्या, किंमत नियंत्रण हा समवर्ती सूचीतला विषय, किंमत नियंत्रण. त्याचबरोबर बॉयलर, वीज, कारखाने, वृत्तपत्र, पुस्तके, छापखाने समवर्तीत आहे. कसं लक्षात ठेवायचं? समजा एक कारखाना आहे, कारखाना डोळ्यापुढे आणा. कारखान्यामध्ये बॉयलर असतो, बॉयलर वीज निर्माण करतो, विजेने आपण वृत्तपत्र, पुस्तके छापतो, असं लक्षात ठेवा. त्यामुळे बॉयलर, वीज, कारखाने, वृत्तपत्र, पुस्तक, छापखाने सगळं हे समवर्तीमध्ये आहे. धर्मादाय संस्था, धार्मिक देणग्या हे समवर्तीमध्ये आहे. त्यानंतर शेत जमीन सोडून इतर मालमत्तेचे हस्तांतरण समवर्ती सूचीमध्ये आहे. त्यानंतर काही महत्वाचे विषय सांगतो, जे आपण ज्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. सट्टा जुगार हे राज्य सूचित आहे, सट्टा जुगार राज्य सूचित आहे. परंतु राज्य शासनाने चालवलेली लॉटरी हे केंद्र सूचित आहे. राज्य शासनाने चालवलेली लॉटरी केंद्र सूचित आहे. सट्टा जुगार मात्र राज्य सूचीमध्ये आहे. पोलीस हे राज्य सूचीमध्ये आहे. सार्वजनिक आरोग्य राज्य सूची, पथकर म्हणजे हे टोल म्हणजे जकात राज्य सूचीमध्ये आहे. त्यानंतर स्थानिक शासन राज्य सूची, कारागृह, तुरुंग राज्य सूचीमध्ये आहे. त्यानंतर भारताबाहेरच्या सोडून इतर तीर्थ क्षेत्राच्या ज्या गोष्टी आहेत ते राज्य सूचीमध्ये आहे. त्यानंतर शेतजमीन वारसा शुल्क, भूमी, इमारती राज्य सूचीमध्ये आहे. त्यानंतर राष्ट्रीय वगळून एक मिनिट, हे नाही, वृत्तपत्र सोडून इतर वस्तूंची खरेदी विक्री राज्यामध्ये आहे. करमणूक, चैन वस्तू कर म्हणजे करमणूक कर, चैनीच्या वस्तूवर कर राज्य सूचित आहे. चित्रपटांवरती वगैरे करमणूक कर असतो बघा, ते राज्य सूचित आहे. केंद्रात एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी राज्यपाल राज्यात असतो, परंतु राज्यपालाचे वेतन हा विषय केंद्र सूचित आहे. राज्यपालाचे वेतन हा विषय केंद्र सूचित आहे. ऍक्च्युली राज्यपालाचं वेतन राज्य देतो, परंतु राज्यपालाचं वेतन हा जो विषय आहे तो विषय मात्र केंद्र सूचित आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता आपण हे घटनेचे क्वेश्चन पाहिले. इतर विषयांचे पण आपण असंच क्वेश्चन जे आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल